परमपिता परमेश्वराला कोटी कोटी हृदयपूर्वक वंदन करून परमपूज्य प्रातस्मरणीय योगऋषी स्वामीजी महाराज आणि परमपूज्य प्रातस्मरणीय आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्रींना हृदयपूर्वक वंदन करून आज अतिशय महत्त्वाचा अभ्यास आपण करणार आहे। त्या अभ्यासासाठी बसण्याची एक स्थिती, सिद्धासन, सुखासन, पद्मासन, वज्रासन किंवा ब्रह्मचर्य आसन किंवा झोपून सुद्धा आपण तो अभ्यास करू शकतो। आजचे अभ्यास खास डोळ्यांच्या विकारांसाठी आहे। डोळ्यांचे विकार, नेत्रविकार जितक्याही प्रकारचे आहे। जवळजवळ भारतामध्ये 38 करोड लोकांना रेटिनोपॅथीची समस्या आहे आणि ह्या अशा अवस्थेमध्ये आपण योग केला पाहिजे, प्राणायाम केले पाहिजे। तर चला डोळ्यांच्या विकारामध्ये सर्वात श्रेष्ठ अशी जी मुद्रा आहे ती मुद्रा म्हणजे ही प्राण मुद्रा। हे बघा, करंगळी आणि रिंग फिंगर। करंगळीच्या बाजूचं बोट असं अंगठ्यांच्या अग्रभागाला लावायचं। अंगठ्याच्या अग्रभागाला लावून डोळ्यांचे व्यायाम, डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम, डोळ्यांच्या संत हालचाली, डोळ्यांच्या लाईट एक्झरसाइज, हे याला वेगळ्या वेगळ्या नावांनी उद्देशल्या जातं। तर चला करू आपण त्या अभ्यासांना। शेवटपर्यंत तुम्ही माझ्या अभ्यासांना बघा आणि शेवटपर्यंत माझ्या विचारांना ऐकण्याचा प्रयत्न करा। प्रथम अभ्यास, कुठल्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसून हातांची एक मुद्रा, पाठीचा मणका ताठ सरळ। प्रथम सर्व ध्यान आपल्या नासिकेच्या अग्रभागावरती। नासिकेच्या अग्रभागावरती आपलं ध्यान केंद्रित करून जोपर्यंत डोळ्यांना कळ लागत नाही तोपर्यंत प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम, प्रयत्नपूर्वक अभ्यास करायचा। प्रयत्नांची पराकाष्ठाच परमेश्वर असतो। इथं नासिकेच्या अग्रभागावरती ध्यान केंद्रित करले, त्यानंतर कळ लागली तर जागा बदलायची। दोन्ही भ्रुवांच्या मध्यभागी, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, आईब्रोज के मिडल में पूर्ण ध्यान ह्या ठिकाणी केंद्रित केलं आहे। ज्या ठिकाणी आपला ज्ञानाचा तृतीय चक्षु आहे, आज्ञाचक्र आहे, त्या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यांना, नजरेला आपण स्थिर केलं आहे। तिथंही बघून कळ लागते तर आकाशाकडे बघायचं, मान मात्र हलवायची नाही। हातांची प्राण मुद्रा आहे। ही प्राण मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे। मी बोलतोय आणि अभ्यासही करतोय। सुप्त शक्तींचं जागरण करणारी मुद्रा, शरीरामध्ये ज्या सुप्त शक्ती आहे त्यांना जागृत करण्यासाठी आणि नेत्रविकारांना दूर करण्यासाठी, मल्टीविटामिन्सची कमतरता आहे शरीरामध्ये त्यांनासुद्धा दूर करण्यासाठी आकाशाकडे बघत होतो आपण। आकाशाकडे बघून कळ लागली तर भूमीकडे बघायचं आहे, धरतीकडं, खाली जमिनीकडे बघायचं आहे। मान मात्र एकदम स्थिर। नेक जो है आपकी पूरी स्थिर हो। खाली बघून कळ लागल्यानंतरही आपण आपली जागा चेंज करायची, उजवीकडे बघायचं। बघण्याची जागा चेंज करणे। उजवीकडे बघतोय आपण,
पुन्हा डावीकडे बघतोय आपण. अतिशय महत्त्वाचे अभ्यास आहे डोळ्यांसाठी. उजवीकडे बघून कळ लागली, डावीकडे बघून कळ लागली तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वरती बघणे, उजवीकडे बघणे, खाली बघणे, डावीकडे बघणे, पुन्हा वरती बघणे, उजवीकडं खाली, डावीकडं वरती, असं गोल 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 डोळे फिरवणे. आता वरतून डावीकडे खाली, उजवीकडं वरती, डावीकडं खाली, उजवीकडं वरती, डावीकडं खाली, उजवीकडं वरती, डावीकडं खाली, असे सारखे सर्कल करणे. दोन्ही बाजूला समसमान सर्कल करणे. 5-50 सर्कल किंवा त्याहून अधिकही आपण करू शकतो. त्यानंतर डोळे बंद करायचे. डोळे बंद करून हळूहळू हळूहळू घट्ट आवळण्याचा प्रयत्न करायचा. मुद्रा मात्र सोडायची नाही. सर्व ध्यान डोळ्यावरती केंद्रित करायचं है. सुप्त शक्तियों का जागरण भी हो रहा है, आंखों की समस्या भी मिट रही है. प्रयास कीजिए. फिर धीरे 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 आंखों को ढीला छोड़ना, खोलना नहीं. फिर वापस धीरे 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 उसको सिंक करना. आवळायचे डोळे. जितके आवळता येतील तितके आवळायचे. सुरुवातीला डोळ्यातून पाणी येईल. डोळ्यामध्ये एकदम गरम असा अनुभव होईल. ढिले सोडले, पुन्हा डोळे आवळले. पुन्हा हळूहळू हळूहळू ढिले सोडले. त्यानंतर तसंच थोड्या वेळ थांबायचं. डोळे लगेच ताबडतोब उघडायचे नहीं, तुरंत इसको खोलना भी नहीं. आँखों की समस्या बहुत ज़्यादा लोगों को है. काच बिंदू, मोती बिंदू, रात आंधळेपणाचा त्रास, डबल व्हिजन, कलर व्हिजन, डोळ्यांमधनं सतत पाणी येणे, दृष्टीचे दोष, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना दूरचं दिसत नाही. डोळे बंद ठेवले थोड्या वेळ. त्यानंतर डोळे उघडताना आल्हाद दोन्ही हात वरती उचलायचे, हातांचं घर्षण करायचं. हातांचं घर्षण करून हातांचा तो गरम गरम उष्मा, ते अंजन, ते काजळ आल्हाद आपल्या असं डोळ्यांवरती ठेवायचे. आणि या हातांच्या खोबणीच्या आतत हाथों के इस अंजलि में ही अपनी आँखों को खोलना, या फिर सामने कोई ग्रीनरी हो, हिरवगार वनस्पती हो, किंवा निरभ्र असं आकाश हो, त्याच्याकडे आपण बघायचं आणि आपले डोळे उघडायचे. नेत्रविकार ही एक खूप मोठी समस्या आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. आज छोट्या छोट्या मुलांना डोळ्यावरती चष्मा लागलेला आहे. काही मुलांना रात्री दिसत नाही. काही मुलांच्या डोळ्यामधनं सारखा कचडा येत असतो, घाण येत असते, डोळे लाल बुंद होत असतात. आणि काहींना खूप लवकर बालावस्थेत असो, युवा अवस्थेत असो किंवा वृद्ध अवस्थेत असो, डोळ्यामध्ये आलेले ज्याही समस्या आहे, काचबिंदू आहे, मोतीबिंदू आहे, किंवा डबल व्हिजनची समस्या आहे, ड्राय सिम्ड्रम्स आहे, डोळे कोरडे पडून जातात, नेत्र जल कमी होत असतं.
आणि काहींना हळूहळू जे आपली जी ऑप्टिक नावाची जी नर्व आहे, डोळ्याची जी नस आहे, ती हळूहळू सुकायला लागते. मग दृष्टीचे दोष यायला लागतात. काहींच्या डोळ्यावरती लेअर चढायला लागते, पडदा हळूहळू खराब व्हायला लागतो आणि डोळे सारखे लाल असतात. काहींचे डोळे सारखे पिवळे असतात. कारण डोळे, नेत्र हे पित्ताचं स्थान आहे. पित्ताचं स्थान नेत्र हे आपले. म्हणून पित्त प्रकृतीवाल्यांनी काय करायचं, त्यासाठी मी तुम्हाला चंद्रभेदी प्राणायाम याच्या अगोदरही मी मार्गदर्शन केलेले आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे का दररोज कमीत कमी 5 मिनिट तरी डोळ्यांच्या व्यायामासाठी प्रत्येकाने वेळ द्या, अशी माझी तुम्हाला विनम्रपणे प्रार्थना आहे. ही माझी विनंती आहे. कारण आपण बऱ्याच गोष्टींची काळजी घेतो, पण डोळ्यांची मात्र आपण काळजी घेत नाही. डोळ्यांचे इतके मोठे मोठे विकार आहे. ठीक आहे, आजकाल डोळ्यांचे ऑपरेशन्स खूप चांगल्या प्रकारे सक्सेस आहे, पण तरी खर्च, अनावश्यक खर्च होत असतो आणि बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला बळी पडावं लागत असतं. पक्षाघातामध्ये विशेष दृष्टीचे दोष येत असतात. ट्यूमरच्या ऑपरेशनमध्ये किंवा ब्रेन सर्जरीमध्ये नेत्रविकार येत असतात. असे खूप प्रकारचे जे काही डिजीज आहे, असे आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपोआपच डोळ्यांच्या विकारामध्ये बळी पडावं लागत असतं. तर त्यासाठी सगळ्यांनी दररोज डोळ्याचे व्यायाम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत राहील. अजून त्याच्यामध्ये बराचसा सुधार होत राहील. पण हे एकदम प्रायमरी लेवलला, प्राथमिक आपण काय केलं पाहिजे, तर त्यासाठी हे डोळ्यांचे व्यायाम मी गोकुळ खंडेराव घुगे, नाशिक जिल्हा पतंजली योग समिती, पतंजली योग विद्यापीठ हरिद्वार यांच्या तत्वानुसार ही सेवा तुमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या दारापर्यंत, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यांनी दररोज ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा फेसबुकवरतीही माझा लाईव्ह कार्यक्रम असतो, त्यालाही तुम्ही बघू शकता आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. आजची ही माझी सेवा खास स्पेशल होती, नेत्रविकारों के लिए योग. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल, सगळ्यांनी व्यवस्थित बघत जा आणि त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा. विचार माझे आवडले तर जरूर तुम्ही लाईक करा. विचार आवडले नाही, लाईक नाही केलं तरी काही अडचण नाही. तर मी आजच्या माझ्या या सेवेला ह्याच ठिकाणी मी विराम देतो. धन्यवाद. ओम प्रणाम प्रणिपात दंडवत.